नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूची आई. आज आहे लक्ष्मीपूजन. तर अशी साधी आणि सोपी सरळ पद्धतीने मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे. तर बघा, माता लक्ष्मीचं दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी. माता लक्ष्मीला प्रार्थना केली की हे महालक्ष्मी आपल्या गावातीलच नाही तर देशातीलच नाही तर संपूर्ण विश्वातील दुःखी, दरिद्री, गरीब लोकांच्या सगळ्यांच्या घरात तू वास कर. सगळ्यांना सुख समृद्धीने नांदू दे. सगळ्यांचं कल्याण कर. लक्ष्मी माते, हेच तुझ्याजवळ मी आजच्या दिवशी इच्छा व्यक्त करते. जगामधील सगळ्यांचं तू कल्याण कर माते. सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यांना चांगलं आरोग्य प्रदान कर. आणि तुझी कृपादृष्टी सगळ्यांवरती असू दे. इथं 2 लक्ष्मी देवी मातेंच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत मी. तर बघा, मी एवढी सुंदर अशी छान मूर्ती आणलेली होती बाजारातून. आणि स्थापना करताना माझ्या म्हणजे असं डोक्यातच नाही राहिलं की मी देवी मातेची मूर्ती आणलेली असं. ही घरातली जी मूर्ती होती तिची स्थापना केली गेली, पूजा अर्चना केली गेली. आणि अचानक जसं काही मला माता लक्ष्मीच मला बोलवत होती की मला तू घरात आणलंय, माझी स्थापना कर बा. तर ते पूजा केल्यानंतर मी उठले आणि गाडीची पूजा करण्यासाठी, गाडीची चावी घेण्यासाठी मी त्या रूममध्ये गेले. आणि जिथे ज्या पिशवीत गाडीची चावी ठेवलेली होती तिथेच महालक्ष्मीची मूर्ती होती. आणि अचानक मला लक्षात आलं की एवढी छान सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आणलेली. मग मी ती मूर्ती स्थापना केली. म्हणून मी ही पहिली स्थापना केलेली मूर्ती उचललेली. बघा, का कुणास ठाऊक असं माझ्याबरोबर झालं. माझ्या एकदम म्हणजे डोक्यातूनच निघून गेलं की मी माता लक्ष्मीची मूर्ती आणलेली स्थापना करण्यासाठी. अचानक पूजा करत असताना, स्थापना करत असताना लाईट पण गेली, जोरात ढग पण गरजायला लागले. आणि मी किचनमध्ये गेली तर समोर गाडीची पूजा करत होते. तर ते गाडी चालू करून पूजा करत होते. मी म्हटलं चला माझ्या पण गाडीची मी चालू करून पूजा करून घेते. तर ती गाडी चालू करून पूजा करण्यासाठी मी चावी घ्यायला गेली. तेव्हा माता लक्ष्मींची मूर्तीचं मला लक्षात आलं. जणू काही मला माता लक्ष्मीने तिकडे बोलून घेतलं की मला तू घरात आणून ठेवलं आहे, पण माझी स्थापना कर. जर सगळं झाल्यानंतर जर शेवटी मला नंतर आठवण आली असती तर मी स्वतःला खरंच खूप अपराधीपणाची भावना मला निर्माण झाली असती. तर मी माता लक्ष्मीकडे क्षमा मागून घेतली की हे महालक्ष्मी मला क्षमा करा. माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी तुम्हाला आणून ठेवले घरात. मग नंतर मी माता लक्ष्मींना आणून इथं स्थापन केलेले आहे. आणि अशी साधी आणि सरळ पूजा करून घेतलेली आहे. चला, तर तुम्हाला माझा आजचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ कसा वाटला? तर छान वाटला असेल तर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, इथे झाडू या लक्ष्मीची पण पूजा करून घेतलेली आहे. आणि इथे बसलेले आहेत आमच्या घरातले ज्येष्ठ लक्ष्मी, माझी आई. ताई, गुड नाईट कर सगळ्यांना. ताई, गुड नाईट. शुभ दीपावली म्हणा. शुभ दीपावली. दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यांच्या घरात महालक्ष्मी नांदो. वर्ष सुखाचे जाऊ. दीपावली आहे, नवीन वर्ष नाही, वर्ष सुखाची जाओ ने. दीपावली सुखाची जाओ. पुढच्या वर्षी लक्ष्मी पूजेला राहो. वाचो जगो पुढच्या वर्षी लक्ष्मी पूजेला राहो. पुढच्या पण लक्ष्मी पूजनेला राहशील तू. जाईल काय सांगता येतं. जाऊ नको बाई.
आले देवाच्या मनात ते कोणाचे चालना. बघा आई म्हणते ह्या लक्ष्मीपूजनाला मी आहे तर पुढच्या लक्ष्मीपूजनाला राहते का जाते म्हणे. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, अशी आई म्हणते. आईच्या खूप अशा म्हणी पाठ आहेत. आणि दीपावलीची एक आठवण आहे. तर आम्ही जेव्हा लहान असायचो ना तेव्हा टिकलींच्या अशा डब्या भेटायच्या. त्या डब्यांमध्ये अशा मोकळ्या टिकल्या यायच्या त्या फाटफाट. आता जशा बंदुकीने टिकल्या फोडता ना तसं आम्ही दगडाखाली टिकली ठेवून फाट फोडायचो किंवा पकडमध्ये टिकली ठेवून फाट असे टिकल्या फोडायचो. तर असा लहानपणीचा अनुभव होता दीपावलीचा. तर ठीक आहे, सगळ्यांना बाय. मग काळजी घ्या स्वतःची, स्वतःबरोबर इतरांची सुद्धा.